अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हे राम नथुराम या नाटकाला कोल्हापूरनंतर आता कोकणातही विरोध होऊ लागलाय। हे राम नथुराम या नाटकाचे कोकणात प्रयोग कराल तर विचार करून करा अशी धमकी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंनी दिल्याचा आरोप शरद पोंक्षे यांनी केलाय। शरद पोंक्षे सध्या या नाटकाच्या निमित्तानं कोकणच्या दौऱ्यावर आहेत, मात्र या नाटकाची तिकीट विक्री कुडाळ, मालवण आणि कणकवली या ठिकाणी थांबवण्यात आली आहे। कोकणातल्या प्रयोगाची तिकीट विक्री थांबवण्यात आली आहे। कोल्हापूरनंतर आता कोकणातही या नाटकाला विरोध होताना दिसतोय। हे राम नथुराम हे नाटक सध्या कोकणात सुरू आहे, मात्र या नाटकाच्या तिकीट विक्रीला सध्या थांबवण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात, स्वतः अभिनेते शरद पोंक्षे सध्या आपल्याबरोबर आहेत। शरद पोंक्षे, आज कोकणामध्ये आपला नाटकाचा दौरा आहे, मात्र तिथे तुम्हाला धमकी आल्याचं कळतंय, काय नेमकं घडलंय? काही नाही, मी सकाळी आलो कणकवलीला प्रयोगासाठी। आज माझा प्रयोग आहे कणकवली, उद्या मालवण, परवा कुडाळ। आणि इथे आल्यावर बघितलं तर अचानक आमची तिकीट विक्री थांबवलेली, बॅनर खाली उतरवले। तर मी स्थानिकांना विचारलं, आयोजकांना काय झालं? ते म्हणाले, काल नितेश राणेंची आम्हाला फोन आले की प्रयोग करायचा नाही अशी धमकी दिलेली आहे, प्रयोग इथे होता कामा नये। त्यामुळे ते स्थानिक लोक आहेत ते बिचारे घाबरले, त्यांनी सगळं बंद केलं। मी आता SP साहेबांकडे आलो। सर, माझ्याकडे सगळे लिगल आहेत कागदपत्र, माझ्या परवानग्या आहेत माझ्याकडे नाटक प्रयोग करण्याच्या, त्यामुळे मी प्रयोग करत आहे। आणि शिवसेनेने मला नेहमीप्रमाणे पूर्ण मदत केलेली आहे आणि SP साहेबांनी पोलीस प्रोटेक्शनही दिलेलं आहे, त्यामुळे मी प्रयोग करणार आहे। आता आपण या संदर्भात काही तक्रार दाखल केली आहे? तक्रार आता मी पोलीस स्टेशनलाच आहे। मी रितसर हे केलंय की अशी धमकी आलेली आहे, त्याची नोंद करून घ्या आणि मला पोलीस प्रोटेक्शन द्या। तसे द्यायला तयार झालेले आहेत, त्यांनी लगेचच ते मान्य केलं। आता पोलीस प्रोटेक्शन ते देत आहेत आम्हाला। ठीक, धन्यवाद आमच्याशी सविस्तर बोललात त्यासाठी। आपण पाहतोय हे राम नथुराम या नाटकाचा आजपासून कोकण दौरा सुरू होतोय आणि या कोकण दौऱ्याच्या तिकीट विक्रीवरती बंदी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या संदर्भात अभिनेते शरद पोंक्षे यांनी तशी रितसर पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त घेऊन हे नाटक आणि या नाटकाचे प्रयोग करणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।